आणि मॅच ऑन करायची आहे. जोपर्यंत सामन्याला सुरुवात होईल तोपर्यंत पुन्हा एकदा गोड आवाज व्हॉइस ऑफ केल्टन अजितजी पवार पुन्हा एकदा मायक्रोफोनवरून जॉईंट होतील. धन्यवाद. थँक्यू सो मच आदेश सर. आपण देखील मात्र राहिलात व्हॉइस ऑफ कन्नेर आदेश पाटील सर यांचा आवाज. दरम्यान बोलूया मॅचच्या दिशेनं एका बाजूने जर पाहिलं तर चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर आई गावदेवी शिरवली असा सामना आपण देखील मात्र पाहत आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. निलेश शेलका एकंदरीत जबरदस्त गोलंदाज आहे. वेगवान गतीचा मारा तो निलेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क पण सज्ज झालाय. शिवनाथ आणि तिच्या साथीने जर पाहिलं तर विराज ही जोडी मात्र मैदानात बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाले. पहिला बॉल निलेश पहिल्याच बॉलला फेकून देण्याचा प्रयत्न केलाय आणि पहिलाच बॉल दिलाय फेकून दूर सीमारेषा पार. या मागचा षटकार 6 धावा. विकास कामाना गती तो देतोय काढतोय बघाव तोडगा. विकास कामाना गती तो देतोय काढतोय बघाव तोडगा. अन भाताने गावाचा सरपंच हितेश दादा वडगा. अन भाताने गावाचा सरपंच हितेश दादा वडगा. अन भाताने गावाचा सरपंच हितेश दादा वडगा. कॅश प्राइज येते निलेशजी शेळका यांकरिता सुनीलजी चापल, त्यानंतर वीरू रोहिदास आणि दीपकजी पाकतेकर यांकडनं विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ऑनसाईडला पडवलाय चांगला स्ट्रोक आहे. स्कोरले क्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक रोहित जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या स्कोर कार्डवर येत आहेत. आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर ही धाव संख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पुन्हा एकदा अजितजी पवार यांच्याकडे जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी मात्र लहान मुलांसाठी जे आईस्क्रीमची सुविधा इथे मात्र उपलब्ध करून दिली सन्माननीय आदरणीय रवींद्रजी कासार यांच्या मार्फत. यावेळेस मात्र पल्लू स्कूप मात्र त्यामध्ये सफलता झाली नाही प्राप्त आणि विकेटचं पतन. इथे खेळाडूला माघारी परतवेल. खेळाडू विराज इथे होतोय बाद. खेळाडू बॅक टू द डगआउट. अरे बघतोस काय दादा तू रागानं. अरे बघतोस काय दादा तू रागानं. तुझी कॅच घेतली बघा तेव्हा घानं. तुझी कॅच घेतली बघा तेव्हा घानं. तुझी कॅच घेतली बघा तेव्हा घानं. असं बघतोस काय दादा तू रागानं. असं बघतोस काय दादा तू रागानं. तुझी कॅच घेतली बघा तेव्हा घानं. तुझी कॅच घेतली बघा तेव्हा घानं. तुझी कॅच घेतली बघा तेव्हा घानं. थँक्यू सो मच विद्यमान डॉक्टर राजेशजी पाटील. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी दाखल झालात त्याकरिता खूप खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीकरिता आपण सुद्धा खूप खूप शुभेच्छा हे असणार आहेत. खूप खूप धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच टॉस सुद्धा केला जाईल. संघर्ष स्पोर्ट्स बिनार संघाचा कर्णधार या तरेपाडा 11 तरेपाडा संघाचा कर्णधार. चला आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या ही मात्र फलकावरती आपण पाहू शकाल 8 या अंकावरती धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र इथून पाहायला मिळत आहे. कारण एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर जरूर षटकार आला. मात्र निलेश शेलका हा देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि 3ऱ्या बॉलवर विकेट मिळवली. मिस्टर विराज याला तंबूच्या आश्रयाला पाठवलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पंचांच्या डावीकडून. यावेळी 4थ्या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फसलाय की काय यावर प्रश्नचिन्ह. मात्र चेंडूला फेकून दिले गेले. पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद. रुपेश दादा संग सारे भजनी धुंद. नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद. महेश दादा संग या आपण टॉस बॉक्सच्या दिशेने विद्यमान सरपंच ज्यांचं नाव आणि ज्यांचं काम खूप महत्त्वाचं राहिलं या विभागामध्ये ते विद्यमान सरपंच हितेंद्रजी बाडगा. हितेजी बाडगा यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. संघर्ष स्पोर्ट्स बिनार. थँक्यू सो मच ऑर्केस्ट्रा. या आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला प्लीज लवकरात लवकर आपण दाखल व्हा.
चला थोडीशी घाई करा. तळेपाडा संघ, तळेपाडा 11 तळेपाडा संघ या टॉस हितेश बाडगा यांच्या शुभ असे केला जातोय. गावदेवी स्पोर्ट्स आणि 51-17 असा कॉल करायचा आहे. 51-17 दॅट्स अ कॉल अँड दॅट्स अ गावदेवी स्पोर्ट्स असा कॉल आलाय. मान्यवरांना विनंती करेन की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सो तळेपाडा 11 तळेपाडा टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग. कसं वाटतं एकंदरीत आज माहोल एन्जॉय करताय? खूप मजा वाटते. कसं कौतुक व्यक्त करशील आयोजकांचं आणि त्या संपूर्ण प्रेक्षकांचं? खूप खूप आभार. ग्राउंड फुल चांगलं बनवलं आहे ते. आज कॉन्फिडेंटली खेळ होईल, 1 नंबरवर जाण्याचा प्रयत्न असेल. हो असेल ना. शुभेच्छा देईन या सामन्याकरिता. सेम क्वेश्चन तुला सुद्धा आहे, कसं वाटतं आज एकंदरीत माहोल? आज नव्याने सुरुवात करायला लागेल. नव्याने सुरुवात करायची आहे. शुभेच्छा देईन या सामन्याकरिता. जो टॉस अपडेट आलाय तळेपाडा 11 तळेपाडा बॉन द टॉस. 2 षटकांचा सामना बॅटिंग घेतलाय आणि मैदानाच्या दिशेने सामना सुद्धा चालू आहे. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये. अजितजी पवार पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ऐकलात आदित्यजी पाटील, व्हॉइस ऑफ शिरसाट कनेर. आणि जर पाहिलं तर ज्ञानेश्वरी पुरस्कार त्यांना प्राप्त केला. असा गोड आणि क्लीन आवाज आपण देखील मात्र समालोचक कक्षाच्या माध्यमातून ऐकत आहात. थँक्यू सो मच. आणि दरम्यान जर पाहिलं तर धडलं बोलावलं जळसाई नाही म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं मला मी निघालो तुम्ही टाका माझ्या ताईला भेटाया तुम्ही टाका मी निघालो तुम्ही टाका माझ्या ताईला भेटाया तुम्ही टाका नाचणे गाणे अवघाने आनंद महेश दादा संग सारे भजनी धुंद नाचणे गाणे अवघा आनंदी आनंद प्रणव दादा संगे सारे भजनी धुंद तडलं बोलावलं जळसाई नाही म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं नाचणं मला. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपला आणि धावसंख्या अति पलकावरती पाहू शकाल तब्बल 15 अंकावरती ही धावसंख्या इथून पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ जरूर कंप्लीट झालाय, विकेट देखील मिळालं, परंतु फलंदाजी तितक्याच चांगल्या पद्धतीची झाली, कारण 15 धावसंख्या एकंदरीत चांगल्या पद्धतीची धावसंख्या म्हणावी लागेल. आणि गोलंदाजी ट्रॅक पण सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक पण रोहित गवारी हा गोलंदाजीच्या ट्रॅक पण सज्ज झालाय. 6 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट करेल ते देखील मात्र पाहायला मिळेल रोहितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रोहित आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक पण सज्ज होत असणं मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने हा कंप्लीट करेल ते देखील मात्र पाहूयात. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला आहे आणि क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि हा प्रयत्न फसत असताना हा खेळाडू तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलाय. विकेट मिळते, खेळाडू बाद. साऱ्या मित्रांचा तो खास रुपेश दादाला नावास साऱ्या मित्रांचा तो खास रुपेश दादाला नावास गावागावात एकच वादा आमचा रुपेश दादा एकच वादा आमचा प्रणव दादा एकच वादा आमचा हितेश दादा एकच वादा आमचा महेश दादा. सन्मान आदरणीय जर पाहिलं गेलं तर सौ रंजनाताई शायरे यांचं इथे शुभ आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचं वेलकम असेल. शिवरायाचा माऊला भला जनतेला नेताला भला साऱ्यांची साधाई त्याला रुपेश दादा नावाला आहे मनान साधा आहे मनान साधा अशी दादाची अदा एकच वादा आमचा रुपेश दादा एकच वादा आमचा हितेश दादा. थँक्यू. गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आदरणीय सन्मान्य रंजनाची सायरे मॅडम, त्याचं तो आपण करूया शुभ आगमन. या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आणि तन्वी आणि पूर्वी आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावर.
जे नृत्य प्रदर्शन केलंय त्या नृत्य प्रदर्शनाकरिता 500 रुपयांचं कॅश प्राईज एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय प्रणयजी कासार यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आज प्रत्येकांची दखल घेतलंय आणि अगदी दोन्ही ज्या चिमुकल्या आहेत ना त्यांनी मात्र सर्वांनाच इम्प्रेस केलंय. आणि 500 रुपयांचं कॅश प्राईज प्रणयजी कासार या रचनेची सायरे मॅडम आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते देऊन सन्मानित केलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या या चिमुकल्याकरिता. बघा आजच्या दिवसामध्ये 500 कालच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ATM बॉक्स दुसरीकडे आहे. चला आपण थेट मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत क्वार्टर फायनल 1च्या दिशेने. वाईटचा सिग्नल आला आणि वाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या निश्चित भर आणि धावसंख्या ही तब्बल 19 या अंकावरती इथे जाऊन पोहोचले. माफ करा 21 या अंकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या ही चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ हा रोहितला कंप्लीट करायचा आहे आणि 4 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जातो हे देखील मात्र पाहायला मिळेल. रोहितच्या माध्यमातून तिसरा बॉल यावेळेस मात्र अडबा बाशनं स्टोकाडेन करण्याचा इंटू द गॅप नो चान्स फॉर द फिल्डर. हा चेंडू निघून जाईल ओव्हर द चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. आले 4 धावा चौकार. हे गणराया मनापासून करतोय तुमची सेवा. हे गणराया मनापासून करतोय तुमची सेवा. आमच्या रुपेश पागी दादाला उदंड आयुष्य लाभो देवा. आमच्या रुपेश पागी दादाला उदंड आयुष्य लाभो देवा. आमच्या रुपेश पागी दादाला उदंड आयुष्य लाभो देवा. आणि या 4 धावने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित भर होईल आणि धावसंख्या ही फलकावरती तब्बल 25 या अंकावरती जाऊन पोहोचली. षटकातील जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि उर्वरित 3 चेंडूचा खेळ हा रोहितला इथे कंप्लीट करायचा आहे. कशा पद्धतीने मात्र या 3 चेंडूवर त्याची व्यूहरचना असेल ते देखील मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा रोहित हा गोलंदाजच्या ट्रॅकवरनं फलंदाज आर्यनच्या विपक्षात. यावेळेस जर पाहिलं तर मिस्टामिक स्टोक आहे. झेड घेण्याची संधी आणि मिस्टर आर्यन याला तंबूच्या आश्रयाला परतावा गेल. खेळाडू बाद. रुपेश दादा आला गो ऐक महेश दादा आला. ऐक रुपेश दादा आला गो ऐक महेश दादा आला. ऐक तुझ्या सेवेला लागू सेवेला लागला. आई तुझ्या सेवेला लागू सेवेला लागला. आई तुझे दाराशी नागो चाफा गो. आई तुझे दाराशी नागो चाफा. आई तुझे दाराशी नागो चाफा गो. आई तुझे दाराशी नागो चाफा. आई तुझ्या कणाची भरू गो बाग कणाची भरू गो. आई तुझ्या कणाची भरू गो बाग कणाची भरू गो. आई माझी कोणाला पावली गो. आई माझी कोणाला पावली. पावली रुपेशे दादाला गो. रुपेशे दादाला पावली. रुपेशे दादाला गो. रुपेशे दादाला. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि धावसंख्या ही 25 या अंकावरती स्थिर आहे. इथून जर पाहिलं तर रोहित उर्वरित 2 चेंडूवर कशा पद्धतीचा खेळ हा मात्र पाहायला मिळतो. चला स्पीडअप करायचं आहे थोडंसं कारण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला अंतिम सामने देखील कंप्लीट करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने थोडासा स्पीडअप देखील करायचा आहे. रोहित गवारी एकंदरीत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ त्यांनी चांगल्या पद्धतीने कंप्लीट केला आणि चांगल्या पद्धतीचा कमबॅक देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस जर पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी एज आणि तदनंतर जर पाहिलं तर एक धावी कन्वर्ट होईल आणि एका धावीने जर पाहिलं तर धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचली फलकावरती. 5 चेंडूच्या अखेरीस 26 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने क्रिकेट घडतंय ते देखील मात्र पाहायला मिळेल. ही धावसंख्या मात्र फलकावरती पाहत आहेत रोहित गवारी. शेवटचा बॉल बॉलिंग मार्कवरनं सज्ज झाला आहे पंचांच्या डावीकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट हा बॉल डिलिव्हर्ड केला. यावेळेस जर पाहिलं तर उजवा इष्टीच्या अतिरिक्त बाहेरचा चेंडू आहे. पंच या चेंडूला व्हाईट बॉल म्हणून घोषित करत आहेत आणि व्हाईटच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचली. शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर काय घडतंय काय बिघडतं. एखादा तगडा प्रहार जर आला तर बॅटिंग करणारी टीम चांगल्या स्थितीमध्ये मात्र जाऊन पोहोचू शकते कारण फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली. त्यावेळेस शेवटच्या बॉलवर या चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये फेकून दिलंय आणि चेंडूला
बोरीला नम बोरीला नम बोरीला बोर पिकलाई पोरी तुला बघूशी मॅट तुलाई बोरीला बोर पिकलाई पोरी तुला बघूशी मॅट तुलाई बोरीला बोर पिकलाई पोरी तुला बघूशी मॅट तुलाई बोरीला बोर पिकलाई पोरी तुला बघूशी मॅट तुलाई. चला थोडासा स्पीडअप देखील करायचं आहे, कारण जर पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ इथे कंप्लीट झाला आहे आणि तब्बल 33 धावसंख्या या पूर्वार्धाच्या खेळामध्ये पलकावरती लावण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून झालं आहे. 34 धावांचं आव्हान असेल आणि या 34 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी शिरवली हा संघ कशा पद्धतीची कामगिरी करेल हे देखील मात्र पाहायला मिळेल. आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा 51-17 आयोजित माजी आमदार चषक 2025चा हा महाथरार. जो सीमा परिक्षेत्राचा पट्टा आहे त्याच्या आतमध्ये कुठल्याही प्रेक्षकांनी राहायचं नाही, त्याच्या बाहेर बसायचं आहे, ही एक नम्रतेची विनंती आहे. कॅमेरामॅनच्या बाजूला जेही प्रेक्षक बसले असतील त्यांनी सीमा परिक्षेत्राच्या बाहेरचा जो पट्टा आहे त्याच्या बाजूने बसायचं आहे, कारण आतल्या बाजूने बसल्यानंतर खेळाडूला कुठल्या पद्धतीची जखम किंवा चला जेही प्रेक्षक ज्या पट्ट्याच्या आतमध्ये बसले आहेत त्यांनी त्वरित लगेच बाहेर बसायचं आहे. आणि जी आपण पाहू शकाल विशेष आकर्षण आहे या स्पर्धेकरिता सर्वांचीच नजर आहे की आज ती बायसायकल मात्र कोण पटकावेल. आणि जीत रुपेजी बागे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल तिथून ती बायसायकल अगदी संपूर्ण मैदानाच्या सभोवताली अगदी फिरवली जाते. आणि सुंदर अशी जी बायसायकल आहे जे आपल्यापर्यंत अगदी पोचवले एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य सौजन्य केले हर्षद रवींद्रजी भोईर, कैलासवासी रवींद्र विठ्ठलजी भोईर यांच्या स्मरणार्थ तीच बायसायकल अगदी आपण पाहू शकाल. मॅन ऑफ द सिरीजचा हकदार आजच्या दिवसामध्ये कोण असेल, कारण की विशेष करून अजित बक्षिसांची खैरात सुद्धा आहे आजच्या दिवसामध्ये. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीज करिता प्रत्यक्ष कूलर, शूज आणि तदनंतर आपण पाहू शकाल ही सुंदर अशी बायसायकल रुपेजी बागे यांचे सुपुत्र अगदी दाखवले जात आहेत. जीत मैदानाच्या सभोवताली हा फेरफटका मारत असताना यावेळी आपण थेट मॅचच्या दिशेने जिथे ऑनगोईंग मॅचला सुरुवात होते सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा आपण अजितजी पवार यांचा आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच आदेश पाटील सर. आपण देखील मात्र पाहू शकतायत 34 धावांचा पाठलाग आई गावदेवी स्पोर्ट शिरवली हा संघ कशा पद्धतीने करणार आहे हे देखील मात्र पाहूयात, कारण प्रेक्षक राजा वर्ग या स्पर्धेसाठी मात्र दाटीवाटीने का आलाय, कारण चांगली मॅच पाहायला मिळेल या अनुषंगाने हा प्रेक्षक राजा वर्ग मात्र पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर पंचांकडे दाद मागली जाते, पंच या चेंडूवर कुठल्या पद्धतीचा इंटरेस्ट दाखवत नाहीत. पहिला चेंडू डॉटबॉलच्या स्वरूपाने इथे मात्र कंप्लीट झालाय. आणि जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरनं रोशन हा गोलंदाज सज्ज झालाय. मंदार आणि त्याच्या साथीनं नितीन ही जोडी मात्र सज्ज आहे. एकंदरीत जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा खेळ या जोडीच्या माध्यमातून आपल्याला मात्र पाहायला मिळत आहे. रोशन एकंदरीत इथून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कारण आपल्या संघाला विजयाची प्राप्ती करून द्यायची असेल तर इथून तुम्हाला शर्तीचे प्रयत्न हे करावेच लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं यावेळेस मात्र पुलर लाईनचा चेंडू होता ऑन साईडला मात्र हा फटका खेळून काढला जातो. थोडीशी बमलिंग आणि त्याचं रूपांतर पूर्ण टीमला त्या करावं लागेल आणि इथे आला या मॅचचा चौकार 4 धावा. प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. खास या गीताची ऑफर आहे मैदानामधून धर्मेंद्र पाटील. रोशन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळेस मात्र खोलवर टप्प्याची लेंथ होती, बंदिस्त लेंथ आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून आणि इथून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या ही 4 अंकावरती. खास कक्ष सामून खारभाव रोशन पाटील कीबोर्डिस्ट त्यांचे भाऊ धर्मेंद्र पाटील यांच्याकडनं खास ऑफर आहे. पाखरा आजच झालं पाहिजे, अवश्य होईल. युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला पाहताय, तुमचं हार्दिक स्वागत. मिनी लसिक मलिंगा अशी त्याची ओळख आहे. तो रोशन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं
त्यावेळेस मात्र खोलवर टप्प्यात चाललाय स्टेट ऑफ द ग्राउंड वन बाउन्सने चेंडूला फील्ड केलं जात आहे. फील्ड करून चेंडू रिटर्न केला जातोय तोपर्यंत एकच धाव ही फलकावरती मात्र मुक्कम्मल होईल आणि एक धाबीने जर पाहिलं तर धावसंख्याचा आलेख हा मात्र फलकावरती 5 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूचा खेळ या गोलंदाजाने कंप्लीट केलाय आणि एकंदरीत जर पाहिले तर जबरदस्त बॉलिंग ॲक्शन मात्र पाहायला मिळत आहे आणि अशा ॲक्शननी जर पाहिलं तर यॉर्कर लाईनचे चेंडू हे मात्र तुम्हाला सातत्याने मात्र पाहायला मिळतात आणि तेच या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोशन हा गोलंदाज पुनश्च एकदा आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं पंचांच्या उजवीकडून राईट टर्म अराउंड विकेट बॉलिंग करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी जर पाहिलं तर पावलांमध्ये थोडीशी गडबड इथे मात्र पाहायला मिळाली आणि कुठलंही पाऊल चुकीचं उचलण्याऐवजी ते न उचललेलं बरं हे मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि रोशन पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळतोय. 5वा बॉल पुलर लेनचा चेंडू होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही आणि त्याचं भुगतान हे मात्र करावं लागेल. झेल घेतलाय आणि फलंदाजाचा खेळ संपलाय. प्रेम वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला पाखरा गावदी स्पोर्ट भातानापाडा 51-17 या चषकामध्ये जर पाहिलं तर महत्त्वाची भूमिका या रखरखत्या उन्हामध्ये पाण्याची व्यवस्था ज्या महिला मंडळाने केली. जर पाहिलं गेलं तर संगीता महेश पागी, सौ निकिता पागी, तदनंतर जर पाहिलं तर सौ नम्रता पागी, सौ मंजुला पागी, सौ उषा तांबडी, सौ सोनाली पागी, सौ पूजा लहांगे, सौ सुजाता पागी, सौ ललिता पागी, सौ सुंदर लहांगे आणि सौ अंजली पवार या महिलाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही मात्र केली. आयोजकांकडून आपले देखील मात्र मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. षटकात जर पाहिलं तर इथे 6 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 6 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या ही मात्र फलकावरती 6 या अंकावरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ही मात्र रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. समीकरण थोडंसं वेगळं झालंय. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज आणि पोटेन्शियल असणारे खेळाडू हे मात्र मैदानात आहेत. कारण जर पाहिलं तर नितीन सोमन आणि निलेशजी शेलका अप्रतिम पद्धतीची मात्र बॅटिंग या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकंदरीत सामना हा दोन्ही बाजूनी स्थिर आहे. कारण जर पाहिलं तर गोलंदाजी चांगल्या पद्धतीची निश्चित झाले. कारण जर पाहिलं तर रोशनने पहिल्या षटकात आला आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. मात्र इथून जर पाहिलं तर निलेश शेलका आणि नितीन सोमन ही तगडी जोडी तुमच्या समवेत आहे. आणि इथून जर पाहिलं तर बॅटिंग चांगल्या पद्धतीची करावी लागेल. कारण परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही. आकाशात जो तारा चमकतो ना तो कधी खाली जमिनीवरती पडताना तुम्हाला दिसला आहे का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात परंतु त्याच नदीमध्ये समुद्र विलीन होताना तुम्ही पाहिला आहे का? हे लक्षात ठेवा मित्रांनो. तितक्या जिद्दीनं त्या सामर्थ्यानं आणि त्याच जिद्दीनं मात्र प्रयत्न करावे आणि प्रयत्नांचं जर पाहिलं तर सुपर पद्धतीने मात्र झोकावले गेले. मात्र झेल घेतला नाही. धावसंख्या जर पाहिलं तर 1 पुढे जाऊन पोहोचली फलकावरती तब्बल 7 अंकावरती. इथून समीकरण थोडंसं वेगळं झालंय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 27 धावसंख्येची गरज. इथून जर पाहिलं तर 5 मोठे फटके तुम्हाला कन्वर्ट करावेच लागतील. आई गावदेवी स्पोर्ट शिरवली असंघाला. विराज एकंदरीत जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. अप्रतिम पद्धतीचा खेळ मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतोय. सन्मान्य आदरणीय प्रभाकरजी करेल यांकडून जर पाहिलं तर विराजसाठी एफर्टसाठी हे 100 रुपयाचं कॅश प्राईज इथे मात्र दिलं गेलं. कारण ना स्वतःसाठी ना पैशासाठी एफर्ट्स फक्त आपल्या गावासाठी आणि एक अफलातून पद्धतीची फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली विराज वरठाच्या माध्यमातून. त्यासाठी मात्र 100चं कॅश प्राईज हे मान्यवरांच्या माध्यमातून इथे मात्र पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर पहिला बॉलचा खेळ त्यांनी कंप्लीट केला आहे. दुसरा बॉल या दुसऱ्या बॉलवर स्टेट ऑफ द ग्राउंड चेंडूला फेकलं गेले सरळ सीमा रेषा पार. या मॅचचा तगडा क्वालिटी ब्रँडेड प्रहार षटकार.
4 चेंडू 21ची गरज आहे. नितीन जर पाहिलं तर नितीन सोमन हा कारनामा करू शकतोय. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक झालाय. जेल घेण्याची संधी पुन्हा एकदा विराज चेंडू खाली येतोय आणि इथे घेतला जातोय जेल आणि संपतोय निलेश सोमनचा खेळ. आझाद केलं तुला पाखरा, आझाद केलं तुला पाकशाणी फुलून गेला माझा मुखडा, पाक फुलून गेला माझा मुखडा, पाकशाणी फुलून गेला माझा मुखडा. रुपेश दादा माझ्या काळजाचा तुकडा, हे रुपेश दादा माझ्या काळजाचा तुकडा, हे रुपेश दादा माझ्या काळजाचा तुकडा, हे रुपेश दादा माझ्या काळजाचा तुकडा. चला थोडंसं स्पीडअप देखील करायचं. एकंदरीत जर पाहिलं तर धावसंख्या ही फलकावरती इथून पाहू शकाल तब्बल 13 अंकावरती. इथून जर पाहिलं तर उर्वरित 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. एकंदरीत जर पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली आणि त्या अनुषंगाने यावेळेस जर पाहिलं तर पटका प्रॉपरली सजवला आहे. मात्र लांबी किती, लांबी कमी आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन, खेळाडू बाद. हे पाहता क्षणी फुलून गेला माझा मुखडा, पाहता क्षणी फुलून गेला माझा मुखडा. रुपेश दादा माझ्या काळजाचा तुकडा, हे रुपेश दादा माझ्या काळजाचा तुकडा, रुपेश दादा माझ्या काळजाचा तुकडा. पाहता क्षणी फुलून गेला माझा मुखडा, पाहता क्षणी फुलून गेला माझा मुखडा. महेश बागी माझ्या काळजाचा तुकडा, महेश बागी माझ्या काळजाचा तुकडा, महेश बागी माझ्या काळजाचा तुकडा, महेश बागी माझ्या काळजाचा तुकडा. थँक्यू सो मच. आपण जर पाहिलं तर औपचारिकता बाकी राहिली आहे सामन्याची. त्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिलं तर पिण्याची पाण्याची सोय ज्या महिला मंडळाने केली त्यांची देखील मात्र आयोजकाकडून मात्र आभार व्यक्त करतोय. संगीता महेश पागी, त्यानंतर सौ निकिता पागी, त्यानंतर नम्रता पागी, मंजुळा पागी, उषा तांबडे आणि सोनाली पागी, ललिता पागी, सुंदर लहांगे, अंजली पवार, नीता सायरे यांच्याकडून या महिला मंडळांकडून मात्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही मात्र केली. या रखरखत्या उन्हामध्ये त्यांचे देखील मात्र आयोजकाकडून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर सारिका ताई सायरे यांच्याकडून देखील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सर्व महिला मंडळाकडून मात्र मनपूर्वक आभार व्यक्त करतोय याच्या स्पर्धेच्या निमित्तानं. शुभ आगमन अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने ज्याच्या नावाने ही टॅगलाईन आजच्या दिवसाची, या संपूर्ण 5 दिवसाची, त्यांचं नाव आणि ज्यांचं काम